गोयचे प्रभारी श्री दिनेश गुंडूरावजी, गोय प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष बाब गिरीश चोडणकर, आदले मुखेलमंत्री आणि आतांचे विरोधी पक्ष फुडारी श्री दिगंबर कामत, आदले मुखेलमंत्री आणि आतांचे खासदार बाब फ्रांसिस्को सार्दिन, आदले केंद्रीय मंत्री बाब रमाकांत खलप, आदले आमचे मुखेलमंत्री बाब प्रताप सिंग राणे, माचेर बशिल्ले सगळे मानेस्त पत्रकार भाव भयणीनो, भावनो आणि भयणीनो, 2022 ची विधानसभेची वेंचणूक ह्या महिन्याच्या 14 तारखेक जावपाची आसा। सरकार ह्या गोंयांत घडचें अशें गोंयच्या लोकांक दिसता। ह्याच फाटभुंयेर आमच्या देशाचे तरणाटे फुडारी आदले काँग्रेसचे अध्यक्ष बाब राहुल गांधी परतून एक फावट गोंयांत आयल्यात तुमकां संदेश दिवपाक आनी तुमचे कडेन मागपाक की गोंयच्या बऱ्या खातीर, गोंयच्या फुडारा खातीर, गोंयच्या भुरग्यांच्या आनी तरणाट्यांच्या भविश्या खातीर तुम्ही परतून एक फावट काँग्रेस पक्षाक मत दिवन काँग्रेस पक्षाचें गोंयांत सरकार घडोवचें हे सांगपाक मुद्दाम थोड्याच वेळा भितर बाब राहुल गांधी आज हांगा आयिल्ले आसात। चड करून साखळेकारांक हो अभिमानाची गजाल की साखळे सारकेल्या आज गांवांत येदे व्हडले फुडारी भेट दितात, ताका खाशेलें कारण आसा। कारण साखळेच्या सगळ्या मतदारांनी आज निश्चय केल्लो आसा की ह्या भ्रष्ट राजवटीचो अंत करून ह्या साखळेकारांक आमी परतून एक फावट काँग्रेसचें सरकार घडोवपाक साखळेचे लोक मदत करतले। हे साखळेकारांनी आज निर्धार केल्लो आसा की आमच्या पक्षाचो जो उमेदवार आसा तो तुम्ही निवडून हाडटले। हांव तुमचो चड वेळ घेना, मागता गोय प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष बाब गिरीश चोडणकर हांणी सगळ्यांक येवकार दिवचो। श्री गिरीश चोडणकर। निर्धार गोंयकाराच्या हातात गोंयचो फुडार। नवे वर्साक काँग्रेस सरकार हो नारो दिवन आयज ही हांगसर फिजिकल आनी आमच्या 40 मतदारसंघांनी व्हर्च्युअल रॅली आनी आमचे खास सगळ्या गोंयकारांक संबोधीत करपाक आयिल्ले आसात। देशाचे आमचे फुडारी बाब राहुल गांधी ह्या वेळार हांव त्यांचे स्वागत करता। तशेंच आमचे सिनियर ऑब्जर्वर पी चिदंबरम जी, आमचे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी फॉर ऑर्गनायझेशन ते हांगा आयिल्ले आसात। तांचे वेणुगोपालजी त्यांचे आमी हांगा स्वागत करतात। बाकीचे सगळे सोयरे, आमचे इंचार्ज दिनेश गुंडूरावजी, आमचे बाकीचे सगळे सोयरे जे माचयेर आसात, जे हांगा सगळे जमिल्ले आसात, आनी जे 40 मतदारसंघात आमच्या व्हर्च्युअल रॅलींतल्यान, स्क्रिनींतल्यान, कोण फेसबुका वयल्यान, कोण मोबायला वयल्यान ही रॅली हांगा अटेंड करतात, त्यांचे आमी ह्या वेळार गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे स्वागत करतात। गोंय राज्यांत गेली 10 वर्सां भारतीय जनता पक्षाचो सरकार आसा आनी गेल्या 10 वर्सांक
भारतीय जनता पक्षान कितें जर दिलां गोंयकारांक जाल्यार तें म्हणजे करप्शन. आयज एम्प्लॉयमेंट जे जॉब्स विकले वयतात ते जॉब्साचो सेल जाल्लो वयता. 35 लाखांनी 25 लाखांनी 20 लाखांनी 10 लाखांनी आयज जॉब्स सोयरे मिनिस्टरांचे PA हे 100रांतले 100 मार्क घेतात आनी पास जातात. आनी जे हुशार भुरगे जेणी SSC 12वी ग्रॅज्युएशनाक बरे मार्क्स घेवन पास जाले, फर्स्ट क्लासान पास जाले, ते ह्या BJPच्या सरकाराच्या एग्जामीनी ते फेल जातात. आज गोंयकारांक कितें दिलां? गेले 10 वर्सांक मायनिंग बंद केलें, बहुजन समाजाक काबार करपाचे प्रयत्न केले. प्रत्येक इलेक्शन लागीं येता तेन्ना एक अनाउन्समेंट जाता की आतां रोखडेंच मायनिंग स्टार्ट जाता. आनी पयर जुमलाक फेमस आसतो अमित शाह गोंयांक आयलो आनी ताणें परत आनी एक जुमला अनाउन्समेंट केलें की हे इलेक्शन जाले त्या बरोबर मायनिंग स्टार्ट जातलें. आयज बारीक बारीक लोकांचे धंदे काबार जाल्ले आसात. कोविड टायमार लोक पातीशेर जाल्लो आसा. सांगता करोडांनी रुपया केंद्र सरकारान धाडले, पूण आमच्या गोंयकाराच्या हातीन कांयच ना. ल्हान ल्हान वेपारी काबार जालो, लोकांक जेवणाक पातीशेर पडले. पूण आपल्याच्या ह्या मुख्यमंत्र्याक, जो तुमच्या मतदारसंघातलो ह्या मतदारसंघातलो जो मुख्यमंत्री आसा, तो मुख्यमंत्री आयज करप्शनाक नंबर 1 जाल्लो आसा. ह्या मतदारसंघातले सुद्धा लोकांचे कोणी आपल्या मतदारसंघाक सुद्धा फुकट दिता जॉब. सगळे मतदारसंघातले सुद्धा त्याच्या आणि त्याच्या परिवारान लोकांकडल्यान कॅन्डिडेटा कडल्यान पयशे घेतल्या हेचे प्रूफ कितलेशेच फ्लोट जाल्ले आसात. ह्या खातीर लोकांनी हांकां माफी करपाची आसा. कोविड टायमार सगळें बंद, फक्त तेगेल्यो सर्टन मायनीज चालू, तो आनी थोडे मिनिस्टर एक जावन. आनी म्हणून ल्हानशा गोंयांक 3,500 वयर लोक मेले. कोविड टायमार सगळें बंद केलें. आनी कोविड टायमार जर हेणी सगळ्यांक सारकें हें केल्लें जाल्यार आमची मरपाची संख्या खूब कमी जाता आशिल्ली. ऑक्सिजन दिवपाक शकले ना. गेले त्या फावटी गोंयकारांक तेणी प्रॉमीस केल्ली जॉब दितली म्हणून. जॉब दितले नाल्यार 4,000 रुपया. आमकां गोंयकारांक जॉबूय दिले ना आनी 4,000 रुपयाय दिले ना. आयज तर कितें केलां जाल्यार तुमच्या मुख्यमंत्र्यान गोंयांक खूब मुख्यमंत्री जावन गेले. सादे सादे कामाचे कॉन्ट्रॅक्टरा कडल्यान सुद्धा कमिशन घेवपी गोंय राज्याचो पयलो मुख्यमंत्री म्हणजे तुमचो आमदार. ह्या आमदारान लज केल्ली आसा, लोकांची लज केल्ली आसा. एक तर चले भुरग्याचेर रेप जाता बिचाचेर, ती मुख्यमंत्री होम मिनिस्टर म्हणून त्या जबाबदारी आसता. तुमचे मुख्यमंत्री सांगता आवय बापायक गुन्यांवकार करता, म्हणजे सरकाराचें कांयच ना. चलयांनी रातचे भोंवप ना, चलयांनी बिचार भोंवप ना. हें कोण सांगता? मुख्यमंत्री सांगता. म्हणजे असलो बेजबाबदार मुख्यमंत्री गोंयांत ह्या मतदारसंघांतलो आपलो म्हणून ह्या साखळेकारांचें म्हाका दिसता नांव खूब पेड्ड्यार जाल्लें आसा. आनी एक संदी येयल्ली आसा ह्या फावटी की जी चूक गेले ते फावटी जाली, लोकांक कळ्ळें एक मुख्यमंत्री जातकर आपल्या मतदारसंघाच्या लोकांक कशें वागोवप. आयज मुख्यमंत्र्याक मेळपाक साखळेच्या लोकांक अपॉइंटमेंट घेवपा पडटालें. साखळेच्या लोकांक एंट्री नाशिल्ली. आयज तुमच्या तो दारांनी भोंवता तेन्ना तुमी सांगपा येता तुमी आमचे अपॉइंटमेंट घेवन येता, तुवें आमच्या मुखार यो वोट मागपाक. तुमकां पयलीं तो वोट मागपाक अपॉइंटमेंट मागतालो. आयज म्हाका दिसता गोंयभर लोकांनी डिसायड केल्लें आसा की गोंयांत एक बदल घडोवपाची गरज आसा. 10 वर्सांक BJP सरकार आशिल्लो आनी आयज जो आमी निर्धार नांव दवरलेलें आसा तो निर्धार गोंयच्या लोकांनी केल्लो आसा. निर्धार गोंयकारांनी केल्लो आसा की 90 वर्साक काँग्रेस सरकार हे स्लोगन गोंयच्या लोकांनी डिसायड केल्लें आसा. तसोच निर्धार काँग्रेस पक्षांनी केल्लो आसा. आनी आमचो निर्धार कितें? आयज जो BJPचें सरकार चल्ला, आमच्यो रिव्हर नॅशनलायजेशन जाल्यो, आयचे आमचे MBTचे लिमीट गेले, 3 लिनियर प्रोजेक्ट्स हाडले. 3 लिनियर प्रोजेक्ट्स कित्याक हाडले? ते हांगा अडानी आनी जिंदालाक मदत करपाक. आयज गोंयच्यो मायनिंग कित्याक बंद जाल्यो? नरेंद्र मोदीची जे क्रोनीक कॅपिटल फ्रेंड्स आसात, क्रोनीक क्लब फ्रेंड्स आसात, तांकां ह्यो गोंयची मायनी तो दिवपाक सोदता. म्हणून गेले 10 वर्सांक ताणें मायनी बंद केल्ली आसा. सो गोंयचो सरकार चलयता कोण?
प्रमोद सावंत गोंयचं सरकार चलयना. सगळे जे निर्णय आसात ते अमित शाह आणि नरेंद्र मोदी घेतात त्यांच्या फक्त 4 मित्रां खातीर. सो आम्ही स्लोगन दिला, आम्ही निर्धार केला की गोंयकाराच्या हाताक गोंयचो फुडार आसतलो आणि गोंयकार लोक गोंयचं सरकार चलयतले हो निर्धार आम्ही केल्लो आसा. आमची मॅनिफेस्टो कमिटी बाब रमाकांत खलप यांच्या नेतृत्वाखाली सगळी वेरियस कन्सल्टेशन केली. खूप लोकांक कन्सल्ट केलो आणि एक बरो मॅनिफेस्टो त्यांनी तयार केल्लो आसा. जो गोंयकारांचे प्रश्न, जे गोंयकारांक त्रास जाताले ते सगळे प्रश्न आयज आमच्या राहुल गांधीच्या हातीन तो मॅनिफेस्टो आयज आमी उगडे करतले. आणि आमचो मॅनिफेस्टो म्हळ्यार कितें? आमचे मॅनिफेस्टो म्हळ्यार एक उतर, आमचे मॅनिफेस्टो म्हळ्यार एक कमिटमेंट. आणि आमी ते कमिटमेंट करतात जे आमी शक्य आसा ते करपाक. बाब चिदंबरमजी, बाब राहुल गांधीजी हांणी आमकां सांगले, डोंट मेक फॉल्स प्रॉमिसीस. आणि तुम्ही जे लोकांक आश्वासन दितात ते करपाक शकपाक जाय, जाल्यारच तुम्ही आश्वासन दियात. आमी प्रत्येक मॅनिफेस्टो सगळ्यांनी चॅक केला. जी आश्वासनां आमी फुलफील करपाक शकतात तीच आमी भितर घातलेली आसात. गरजे भायर लोकांक फट मारपाक आमी सोदनात. आणि त्या खातीर एक बरो मॅनिफेस्टो, आणि मॅनिफेस्टो जातकर आमी एक मॅनिफेस्टो इम्प्लिमेंटेशन कमिटी करतले. आणि ती कमिटी पळयतले की हो मॅनिफेस्टो प्रत्येक गजालीन लोकांची उतरां दिल्ली ती सांबाळटात काय ना म्हणून. गोंयकारांक आमी उतर दिल्लें. गोंयकारांक आमी सांगलें की न्यू फेसीस आणि यंग फेसीस दियात. आमी 70% प्रॉमिस केले आणि आमी तुमकां नवीन आणि यंग फेसीस जवळ जवळ 80% दिले. आउट ऑफ 36 कॅन्डिडेट that we have announced, 37 candidates that we have announced, only 6 MLAs, फक्त 6 कॅन्डिडेट आमचे सिटिंग MLAs जावं एक्स MLAs आसात. 31 कॅन्डिडेट्स आर न्यू अँड यंग आणि 2 बायले मनशांक आमी उमेदवारी दिल्ली आसा. गोंयकारांनी सांगले आमकां की तुम्ही डिफेक्टरांक तिकेट दिनाकात. आमी एकूय डिफेक्टराक आमच्या या 37 लिस्टा भितर एकूय डिफेक्टराक आमी तिकेट दिल्ली ना. सगळे डिफेक्टर परत काँग्रेस पक्षात येवपाक सोदताले. आमी एकट्याकूय ती वचना. आमी जे उतर लोकांक दिल्ले ते पाळयले आसा. आमी अपेक्षा धरतात की गोंयकारांनी एक निर्णय घेतलेलो आसा. सगळे सर्वे, सगळे लोक उलयतात गोंयांक आयज बदल जाय. आणि बदल कोण करपाक शकता? गोंयकारांनी TMC म्हणटा ती पार्टीक पळयली. गोंयांत गोंयकारांनी TMC पार्टीक रिजेक्ट केली. गोंयकारांनी आम आदमी लोकांनी फट मारपाक पळयल्यो. गोंयकारांनी आम आदमी पार्टीक रिजेक्ट केली. आणि गोंयकारांचो एक जो हावेस आसा की गोंयांत BJP सरकाराक हरोवपाक जाय, जाल्यार एकूच ऑल्टरनेटीव आसा. तो ऑल्टरनेटीव म्हणल्यार काँग्रेस, काँग्रेस आणि काँग्रेस. गोंयकारांनी सांगता त्या प्रमाणे आमी बदलत गेल्यात. आमी खुबशे चेंजीस केले आमचे भितर. आणि हेजे मुखारय बी आमी सरकार येतकर आमी जशे गोंयकारांक उतर दितले तेजेर रावतले. आमचो सरकार हो गोंयकार चलयतले. परत एकदा सगळ्यांक तुमकां हांव येवकार दितां आनी देव बरें करूं म्हणटा. देव बरें करूं. देव बरें करूं. गिरीश बाब, उतरांनी सगळ्यांक येवकार दिल्लो आसा. तातूंत जर फुलांची भर पडली जाय जाल्यार दुदांत साखर पडिल्ले भशेन जातलें. आज राहुल गांधी साखळे आयिल्ले आसात. साखळेकारांक ही अभिमानाची गजाल. आज समस्त गोंयकारांच्या वतीन साखळेचे आमचे प्रतिनिधी बाब राहुल गांधी फुलांचो हो हार अर्पण करून तांकां साखळे येवकार दितले. सगळ्यांनी उबे रावचें. राहुल गांधी की, राहुल गांधी की, राहुल गांधी की. देव बरें करूं. वेचणूक म्हळी की मॅनिफेस्टो आयलो
आम्ही सत्तेर आयल्यार गोंयचे खातीर गोंयच्या तरणाट्यां खातीर आनी सगळ्या लोकां खातीर कितें करतले हाजो जाहीरनामो आज आमी प्रसिद्ध करतात. हांव मागतां श्री राहुल गांधी कडेन की तांणी आमच्या जाहीरनाम्याचें अनावरण करचें. हो जावन आसा काँग्रेस पक्षाचो जाहीरनामो. सगळ्यांनी ताळे मारून ताका येवकार दिवचो. तुगे मग आता काय ना असतं जाऊन दौड माहिती दिता. देव बरें करूं. थँक यू सो मच राहुलजी. राहुलजीच्या भाशणा पयलीं दोनूच भाशणां जातलीं. त्या खातीर हांव मागतां आदले मुखेलमंत्री आनी आतांचे खासदार बाब फ्रांसिस्को सार्दीन हांणी थोडक्यात आपले विचार व्यक्त करचे. बाब फ्रांसिस सार्दीन. भोव मनेस्त राहुल गांधी जी, वेणुगोपाल जी, बाब गुंडराव जी, दुसरे सगळे मनेस्त हांगा जमिल्ले म्हजे गोंयकार भावंदो आनी भयणीनो, आयज उमेद भोगता तुमच्या गांवांत भेट दिवपाक आनीक आमचो जी बायबल बाय आमचे ही आयज रिलीज करपाक हें जावन आसा कुरान आनी हें जावन आसा भगवद गीता. हें आयज तुमच्या मुखार हें दवरपाक आमकां काँग्रेस पार्टीक भरपूर उमेद भोगता. काँग्रेस पार्टी तुमकां नवी न्ही. तुमी इतले फावट पळय तुमचो शेजाराचो आमचो एक चीफ मिनिस्टर बाब राणे ताणें हांवें बराबर केल्लें आहा. हिंगा भरपूर उदरगत केल्ली आसा. आमी हांचो आमोणा पूल बांदिल्ले पयले फावट इस्टिलीचें. हांव सांगूंक सोदतां पयले सुवातेर आमी हिंगा आयल्यात तुमकां उलो मारपाक आनी पयलें हिंगा सुरू जावपाक जाय. जो चीफ मिनिस्टर गोंय काबार केला फाटल्या 5 वर्सां तुमकां सोयेक मेळटा ताका हरावपाक आनी म्हाका दुबाव ना. तुमी ताका भोवमतांनी हरायतले हें तुमकोडे हांव मागतां. मोगाळ भावंदो भयणीनो, हे सरकारान फाटलीं 5 वर्सां कितें केलां? फकत गोंय काबार करपाची. तरणाट्यांक जॉब नाय. हे 3 लिनियर प्रोजेक्ट हिंगा कोल हाफ केल्लो आसा. लोक मागता हे पोर्टाचेर उणें करात. तांणी कांय करूंक ना. फकत आश्वासनां दितात. कोवीड जालें 70 जाण आमचे भाव भयण्यो मेल्यो ऑक्सिजन ना जायन. सरकाराक इतलें व्हडलें भायर काडून सांगलें एकूय मरूंक ना. हिंगा आसतल्यात कोणूय तांचे घरचे तुमचे मेल्याय जातले. तेन्ना हांव तुमकोडे मागतां, हात जोडून मागतां, हो तुमकां सोयेक मेळ्ळलो आसा. फाटले फावटी तुमी बीजेपीक हारयलोली पूण आमचे फोटींग जे आसात 10 जाण आमचे लिडर तांकां वचून जॉयन जाले आनी तो सरकार गेलो. हे फाटी तें जावपाचें ना आनी गोंयकार भाव आनी भयण्यो जावपाकूय दिवचे ना. हांव तुमकोडे हात जोडून मागतां. आयज पर्यंत तुमी काँग्रेसाच्या बरोबर रावल्यात. हे फाटी फाटीं राव नाकात. हे फावटी तुमी काँग्रेसाक
भोवमतांनी वयर काडल्यात म्हूण म्हाका हो दुबाव ना आनी पयले तुमी सांकेलीक सुरू करतल्यात हेय आमी जाणात. केंद्र सरकार फाटले त्यो 3 लॉज हाडले फार्मरांक. कितले लोकांनी मागले हे बंद करात नाका. हे कोर्स आमचे भाव फार्मर्स तांणी स्ट्रायक केली. 700 लोक मेले. तरी आसतना ह्या सरकारान दोळे उगडूंक नात कित्याक एक सरकाराक देवान काळीज दिवंक ना. आतां जेन्ना इलेक्शन हा येवपी आनी हुंय आतां तांणी तें चेंज केल्लें आसात. म्हारगाय हुंय पावला ती पळयात. आमच्या तेंपार इंटरनॅशनल प्रायस पेट्रोलाचे कितले उंच आशिल्ले पूण त्या आमच्या सरकारान 5.5 रुपयांनी पेट्रोल दवरली. आज हुंय पावल्ले आसा 100 रुपयांचेर पावल्ले आसा. गॅस हुंय पावल्लो आसा 1000 तेंकून पावल्लो आसा. तेन्ना हांव लोकांक उलो मागतां जे काँग्रेसान इतलो तेंप उदरगत केल्या हांव तुमकडे मागतां पोत्ते लोकांचेर तुमी बेजार जानाकात. गोंयकार भाव काँग्रेसाचे बराबर आसात. भाव आनी भयण्यो सो आमी दाखोवया एक फावटी काँग्रेसाक भोवमतांनी निवडून दिया आनी बीजेपीक गाला धाडया हे म्हणून सगल्यांक गावून देव बरें करूं. देव बरें करूं सर्दीन बाब. आनी आतां तुमचे मुखार येतात आदले मुखेलमंत्री आनी आतांचे विरोधी पक्ष फुडारी श्री दिगंबर कामत. तुमकां सगळ्यांक आज गणेश जयंतीचे उन्ननीत परबी दिता. गणेश म्हणजे विघ्नेश्वर. तो सगळ्यांची विघ्नां घेऊन वता आणि सुख घेऊन येता. काँग्रेसची ही मिटिंग साखळेच्या गावात सगळ्यांच्या जीवनात सुख घेऊन येवचे साखळेकाराच्या आणि सगळे विघ्नां वचची अशें हांव गणेशा कडेन मागतां. आयच्या सभेक खास आमचे लीडर काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाब राहुल गांधी पक्षाचे सगळे वडील पुढारी आणि साखळेच्या म्हज्या मोगाळ भावांनो आणि भयणींनो, आज गेले काही दीस हांव गोंयच्या गांवागांवांत भोंवतां. काही दिसा पयलीं साखळे आयलो. सुर्ला गांवांत हांव भोंवलां. हाऊस टू हाऊस भोंवलां. एक आवाज लोकां कडल्यान आयकूंक येता आणि तो आवाज म्हणजे ह्या राज्यात परत बीजेपीचे सरकार प्रस्थापित करप ना हेच आवाज आयकूं येता. आणि म्हणून आमी म्हणटात गोंयकाराच्या हातात गोंयचो फुडार नव्या वर्सा काँग्रेस सरकार हो स्लोगन घेवन आमी लोकां मुखार वतात. साखळेचो गांव 10 वर्सां बीजेपीचे सरकार. म्हाका याद जाता आमचो पयलींचो आमदार बाब गुरदास गांवस हो म्हज्या हांव चीफ मिनिस्टर आसतना आमकां सोडून गेलो. आमी बाय इलेक्शन केल्लें. बाब प्रताप गांवस ताचो भावाक आमी हांगा तिकेट दिल्ली. आमी दीस रात काम केलें आनी तो सीट आमी त्या वेळाचेर रिटेन केलो कितल्याशा मतांनी. म्हणजेच काँग्रेसचो झेंडो ह्या मतदारसंघात कांय न्ही करून लावपा जाता तुमी सगळ्यांनी ठरयलें जाल्यार. आनी म्हाका दिसता ह्या इलेक्शनाक 2022 तुमकां बरी संदी आसा. एकदम बरी संदी आसा काँग्रेस पक्षाचो झेंडो परतो ह्या मतदारसंघाचेर लावपाचें. तुम्ही विचार करात तुमचो आमदार मुख्यमंत्री आसा. साखळे विकास कितें जाला हांव पयर भोंवता आसतना विचारलें. स्कूल बिल्डींग जाल्ली आमच्या सरकाराच्या कारकिर्दींत. हॉस्पिटल जाल्लें आमचें सरकार आसतना. रवींद्र भवन जाल्लें बा प्रताप सिंग राणे हांगा बशिल्लो आसा. बा प्रताप सिंग राण्यान फाटल्यान लागून हे प्रोजेक्ट त्या वेळाचेर सांखळेच्या ह्या शहरांत हाडले. ताचे श्रेय प्रताप सिंग राण्याक वता, तुमच्या मुख्यमंत्र्याक वचना. म्हाका 2 प्रोजेक्ट दाखय सांखळेच्या गांवांत जे तुमचो आमदार मुख्यमंत्री आसतना 2 प्रोजेक्ट केल्या ते म्हाका दाखयात. हो प्रोजेक्ट आमच्या आमदारान हाडला, हो प्रोजेक्ट आमच्या आमदारान हाडला. कांय हाडूना, केल्या फक्त नाटकां. आणि म्हणून एक बरी संधी तुमकां मेळिल्ली आसा. लोक आतां विचार करतात काँग्रेसचें सरकार 5 वर्सांचें 2007 ते 2012 आणि आतांचें सरकार 10 वर्सांचें बीजेपीचें. डिफरन्स पळया तुमच्या दोळ्या मुखार हाडा. मायनिंग बरें चलतालें.
ट्रकवाले पोट भरताले. आज ट्रकवाले रस्त्यार आसात, ट्रक कुसतात थंय, टायर पंक्चर जाल्ले आसात. हांव काल वता आसतना पळयतालो, कोण तांची वासपूस घेना. काँग्रेसच्या सरकाराच्या वेळार बारीक मनशाच्या हातांत पयसो आयलो. टॅक्सीवाले, रिक्षावाले, मोटरसायकल पायलट, ट्रकवाले, बार्जवाले, हॉटेल्सवाले, रेस्टॉरंटवाले, खानावळीवाले सगळ्याच्या हातात पयसो आशिलो काय ना? तुम्ही सांगात, पयसो आशिलो काय ना? बारीक लोकांच्या हातात पयसो आशिलो काय ना? गेल्ल्या 10 वर्षात सरकारान सगळ्यांक पेजेक लायले. या बीजेपीच्या सरकारान सगळ्यांक पेजेक लायले. बारीक मनीस रडटा, बारीक मनीस काबार जालो. आणि म्हणूनच या लक्षात दवरात, आमचे गव्हर्नमेंट 5 वर्षाचे वॉज द गव्हर्नमेंट ऑफ प्रॉस्पेरिटी. तातूंत गोंयकार प्रॉस्परस जालो. आणि दीस बीजेपी गव्हर्नमेंट ऑफ 10 years इज द गव्हर्नमेंट फॉर पॉवर्टी. हातूंत गरीब लोक आनी गरीब जालो. हे लक्षात दवरात, या सरकारान फक्त भानगडी केल्यात. या सरकारान फक्त भाषणां केल्यात. वचत थंय स्कॅमां. पयर जॉब आयलो, जॉबाक पयले हांव पयर साखळे भोंवतालो सुरला. कितलेशो लोकांनी म्हाका सांगलें, अरे बाबा इतले आपल्या घरात 4 चले आसा म्हणटा. 4 चले, एकल्याक जॉब ना आणि एका घरात 4 जाणां जॉब दिला म्हणटा. खरें काय न्ही? तुम्ही सांगा, हे खरें काय न्ही ते सांगा. कोणा गरीबांक जॉब दिल्या? पैसे घेवन जॉब दिल्या हांचे म्हणटात सगळे जाण. एक भुरग्याक हे कॉन्स्टेबलाच्या एग्जामेक 28 मार्क पडटा. तो भुरगो दुसरे दिसा PSIच्या एग्जामेक बसता, ताका 99 मार्क पडटा. हे ल्हान भुरग्या विचारा, हे मार्क कशे पडटा काय म्हणून? 28चे 99 कशे जाता? हे सगळे फ्रॉड. आणि म्हणून हांव तुमचे कडेन मागता, लक्षात दवरा, कोविडाचो मिसमॅनेजमेंट तुमच्या दोळ्या मुखार हाडा. कोविडाचो मिसमॅनेजमेंट. 2700 लोक मेले, 15 लाख पॉप्युलेशन, 2700 लोक मेले. आणि मुख्यमंत्री म्हणटा भिवपाची गरज ना, काय जायना. अरे 2700 लोक मेले, 400 लोक ऑक्सिजन ना म्हणून तडफडून मेले. म्हाका पयर एक भुरगो मेळ्ळो एका गांवांत भोंवता आसतना. तो म्हणटा आपूण रावता हांगा रावता. आपलो बापूय म्हणटा मेडिकल कॉलेजीत तडफडून मेलो, आपले मुखार मेलो. तो बॉब मारतालो, ऑक्सिजन हाडा, ऑक्सिजन हाडा, ऑक्सिजन हाडा. आपूण खंयच्यान ऑक्सिजन दितलो? ऑक्सिजन ना म्हणून तो मेलो. ताची हत्या जाली म्हणटा. तो मेलो ना, ताका मारलो गेलो. ह्या सरकाराचे कर्तव्य ऑक्सिजन सप्लाय करपाचे. हे सरकार फेल जाले आणि वयल्यान भिवपाची गरज ना म्हणटा हो मुख्यमंत्री. आणि म्हणून हांव सांगता, साखळेकाराक एक बरी संधी मेळिल्ली आसा. गेल्ल्या इलेक्शनात मांद्रेच्या लोकांनी इतिहास घडयलो. कितें केलें मांद्रेच्या लोकांनी? मांद्रेच्या लोकांनी गोंयच्या मुख्यमंत्र्याक उडयलो. 7000 मतांनी उडयलो. 7000 मतांनी. तुम्ही हिस्ट्री करतले काय ना? साखळेचे लोक कांकणे घालून फाटल्यान रावतले काय इतिहास घडयतले? तुम्ही जर इतिहास घडयलो जाल्यार हो मुख्यमंत्र्याक सुद्धा तुमच्यांनी 7000च्या की मायज मतांनी उडोवपा जाता. हे तुम्ही पळयात, विचार करात. आणि काँग्रेसचो उमेदवार काँग्रेस पक्षाक परत सत्तेर हाडपाक मदत करा. कारण आज गोंयभर आवाज आसा. काँग्रेसचे सरकार परते येता. आता नवे पार्टी आयल्यात. हांगाय आयल्या जाल्यार खबर ना म्हाका. आम आदमी आयल्या, एक तुगेली TMC आयल्या. त्यो कार्डां वाडटा, कार्डां. गॅरंटी केजरीवाल की गॅरंटी 5000, ममता बॅनर्जी की गॅरंटी 10,000. तुमकां पावल्या कार्डां? आमी पावल्या? कार्डां आमी पावल्या तुमच्या घरांनी? पयर 4 बायलो बँकेन गेल्यो कार्डां घेवन. 2 कार्डां TMCची, 2 कार्डां आम आदमीची. ती म्हणपाले आमकां पयशे काडपाक जाय ATM घालून. बँकेचो स्टाफ म्हणटा ही कसली कार्डां? ही डुप्लिकेट कार्डां. ही ATM वचपाची न्ही, ही बँकेत चलपाची न्ही. ती म्हज्या घरा कडेन आयली. म्हाका म्हणपा लागली 5000 कोणा कडेन मेळपाचे आनी 10,000 कोणा कडेन मेळपाचे. हांव म्हणटा 5000 कार्ड दिला तो दिल्ली आसता. तुका जाय जाल्यार डायरेक्ट दिल्ली वचपाचे, पयशे घेवन येवपाचे. आनी 10,000चे कार्ड दिला तो कलकत्त्या आसता. ते कलकत्त्या वचपाचे आनी 10,000 घेवन येवपाचे. तांणी अक्षरशः ती कार्ड पिल्ली आनी भायर उडयली. पाड पडून म्हणपाले हांचे कसले फटींग काय म्हणटा. अजून एक आमदार ना हांचो आनी हे असले वाडयता काय, फटींगपणा करता काय म्हणटा. ह्या पार्टी पासून सावध रावा. ह्यो पार्टी धड न्ही. ह्यो फक्त मतां फोडपा खातीर रावल्या. हे लक्षात दवरा. ह्या सरकाराचे दीस भरल्या. ह्या सरकाराक तकलेक पावर मारल्या. हांचे पांय जमनीवेल्या वयर गेल्या. उलयता आसतना एरोगंटली उलयतात. आणि म्हणून धडो शिकोवपाची वेळ आयल्या. जनता ही सुप्रीम. जनतेन जर धडो शिकयलो जाल्यार जालें. म्हणजे सगळे तुमच्या हातात आहा. लक्षात दवरात. भ्रष्टाचाराचे 1 आणि 2 न्ही.
आता मायनिंग बंद केलें. कोणे बंद केलें? काल चीफ मिनिस्टर स्टेटमेंट करता की दिगंबर कामतीन मायनिंग बंद केलें. दिगंबर कामतीन मायनिंग बंद केलें काय आमचे सरकार असताना मायनिंग बरें चलतालें. सांगा पळोवया कोणाच्या वेळार मायनिंग बरें चलतालें. मायनिंग बंद केलें ह्या पर्रीकारान. आय क्लोज मायनिंग नॉट सुप्रीम कोर्ट. ह्या म्हणपी मुख्यमंत्री कोण आशिल्लो? कोणाचो मुख्यमंत्री आशिल्लो? काळजांक हात घाला आनी विचारा. आणि म्हणून आज तरेतरेचे भानगडी जातात आणि त्या वेळाचेर PSC रिपोर्ट म्हणून दाखयलो. आज लक्षात येता की पब्लीक अकाउंट्स कमिटीचो रिपोर्टूच ना. म्हणजे इट इज ए फ्रॉड प्लेड ऑन द लेजिस्लेचर ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ गोवा. गोंयच्या लेजिस्लेचराचेर केल्ले फ्रॉड ह्या लोकांनी. इतले कॅटेगरी ह्या लोकांची. आणि म्हणून मायनिंग धंदो बंद करून आज लोकांचेर उपासमारीची वेळ आली. सांखळे मोठ्या प्रमाणाचेर ट्रक आशिल्ले. सांखळेचो भाग, मयेचो भाग, शिरगांवचो भाग ह्या भागात मायनिंगाचेर डिपेंडंट लोक आसताले काय ना? मायनिंगाचेर डिपेंडंट आसताले काय ना? 10 वर्सां मायनिंग बंद जालें. हांव हांगा सदां भोंवपी. हांव मार्केट यार्डाचो चेअरमॅन आशिल्लो. तेन्ना ह्या भागात येतालो. हांव खानावळींनी जेवपी आणि तेन्ना हांव पळयतालो कितें गर्दी आसताली खानावळींनी. आज सगळ्यो खानावळी बंद, ओस पडिल्ले आसा. आणि म्हणून ह्या सरकाराक धडो शिकोवपाचें आसा. कोंकणीन एक म्हण आसा, आज येतलो फाल्यां येतलो पावना. तश्यो काणयो ह्यो मायनिंगाचे सांगता. आज फाल्यां ओपन, परवा ओपन, 6 म्हयन्यांनी चालू, 1 वर्सान चालू. 10 वर्सां जालीं अजून हांचें मायनिंग स्टार्ट जायना. डबल इंजिनाचें सरकार म्हणटा. हांगा सरकार BJP, थंय BJP सरकार. मायनिंग कित्याक स्टार्ट जायना? मायनिंग कित्याक स्टार्ट करपा जायना? म्हणून तुमकां एक बरी संदी आसा. ह्या खेपेक सांखळे मतदारसंघात काँग्रेसचो झेंडो ह्या खेपे लावात आणि काँग्रेस आमकां हांगा हाडात. गोंयकाराच्या हातात गोंयचो फुडार. 9व्या वर्सा काँग्रेस सरकार आणि 9व्या वर्सा सांखळेच्या काँग्रेसचो आमदार असे स्लोगन दियात आणि काम करात. इतले सांगता आणि देव बरें करूं. देव बरें करूं. दिगंबर बाब. देव बरें करूं. आता जाची तुम्ही आतुरतेन वाट पळयतात ते आमच्या देशाचे लाडके फुडारी, तरुण फुडारी, काँग्रेस पक्षाचे आदले अध्यक्ष राहुल गांधी आता आपले विचार व्यक्त करतले. तुम्ही सगळ्यांनी त्यांचे विचार शांतपणान ऐकून घेवचे. श्री राहुलजी. KC वेणुगोपाल जी, P चिदंबरम जी, दिनेश गुंडूराव जी, गिरीश चोदांकर जी, दिगंबर कामत जी, फ्रांसिस्को सर्दिनिया जी, स्टेज पे कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता, प्यारे कार्यकर्ता, भाइयों और बहनों, आप सबका यहां बहुत बहुत स्वागत. और जो बाहर खड़े हैं आपका भी आज यहां बहुत बहुत स्वागत. नमस्कार. गोवा का चुनाव है और आपको मन बनाना है आपकी सरकार कौन चलाएगा. सच्चाई ये है बीजेपी की सरकार है और टक्कर कांग्रेस पार्टी और बीजेपी के बीच में है. बाकी जो पार्टियां हैं वो टक्कर में नहीं है. तो आज मैं आपको कांग्रेस पार्टी की विचारधारा के बारे में और हम गोवा की सरकार को किस प्रकार चलाएंगे, हम में और उनमें बीजेपी में क्या फर्क है, सोच में क्या फर्क है, काम करने के तरीके में क्या फर्क है, उसके बारे में थोड़ा सा बताना चाहता हूं. आपको याद होगा बहुत साल पहले जो यहां हमारे बुजुर्ग लोग बैठे हैं
कि जब गोवा को ये डिसाइड करना था कि गोवा महाराष्ट्र से जुड़े या गोवा अलग रहे, तो कांग्रेस पार्टी ने गोवा की जनता से यह सवाल पूछा था। पहली बार गोवा में ओपिनियन पोल हुआ था, आपको याद है, गोवा में ओपिनियन पोल हुआ था। कांग्रेस पार्टी ने निर्णय नहीं लिया, प्रधानमंत्री ने निर्णय नहीं लिया, गोवा से पूछा आपका प्रदेश है, आप क्या चाहते हो, और आपने निर्णय लिया कि आप अलग रहना चाहते हो, और जो आपने ओपिनियन पोल में बोला वही कानून बना। तो मैं सबसे पहले आपको एक आश्वासन देना चाहता हूं, और सिर्फ मैं नहीं, स्टेज पे हमारे सब नेता जो बैठे हैं, हम सब मिलकर आपको यह आश्वासन देना चाहते हैं। गोवा में कांग्रेस की सरकार बनेगी तो वो गोवा की सरकार होगी, कांग्रेस पार्टी की नहीं, गोवा की जनता की सरकार होगी। हमारा काम जो आप चाहते हो, अपने प्रदेश के भविष्य के लिए जो आप चाहते हो, उसको करना हमारा काम। और अगर हम सचमुच में आपकी सेवा करना चाहते हैं तो यह काम बिना आपसे बात किए, बिना डिस्कशन के, बिना चर्चा के नहीं हो सकता है। तो सबसे बड़ा फर्क यह है कि बीजेपी की सरकार बिना पूछे जो करना चाहती है कर देती है। और आपने देखा है, आप बहुत उदाहरण है। आज टूरिज्म इंडस्ट्री के लोग मुझसे मिले और 2-3 उदाहरण आज उन्होंने मुझे दिए। बिना पूछे, किसी से कुछ नहीं पूछा, निर्णय ले लिया। नुकसान होए कोई फर्क नहीं, हम ऐसे नहीं करेंगे। हम आपसे पूछकर, और किसी एक व्यक्ति से नहीं, आप सब से पूछकर हम निर्णय लेंगे। अब गोवा के सामने 2-3 बड़ी समस्याएं हैं। आप उनको बहुत अच्छी तरह समझते हो, शायद आप उनको मुझसे भी अच्छा समझते हो। गोवा टूरिज्म का हब है। पूरी दुनिया में लोग गोवा को टूरिस्ट हब, टूरिस्ट सेंटर मानते हैं, सही? अमेरिका से लोग आते हैं, जापान से आते हैं, यूरोप से आते हैं, इंग्लैंड से आते हैं, सब जगह से आते हैं। हजारों लोगों को टूरिज्म से आमदनी मिलती है। तो या टूरिज्म होगा या फिर पोल्यूशन होगा, दोनों चीजें नहीं हो सकती। या टूरिस्ट हब बनेगा या फिर कोयले का हब बनेगा। अगर आप गोवा को कोयले का हब बना दोगे, कोयले का सेंटर बना दोगे, जिससे गोवा को कोई फायदा नहीं हो रहा, तो फिर जो टूरिस्ट यहां आते हैं वो कहेंगे भैया, हाथ जोड़ के कहेंगे भैया हम कहीं और चले जाते हैं, हमें कोयला नहीं अच्छा लगता, हमें कोयले के हवा में सांस नहीं लेनी, चले जाएंगे। तो हम गोवा को कोयला का हब, कोल हब नहीं बनने देंगे, चाहे कुछ भी हो जाए। टूरिज्म में अलग अलग स्टेक होल्डर्स हैं। हम उन सब से बात करके, चाहे वो छोटे बिजनेस वाले हों, चाहे वो शैक चलाने वाले हों, चाहे वो होटल ओनर्स हों, चाहे वो स्कूटर चलाने वाले लोग हों, चाहे वो टैक्सी चलाने वाले लोग हों, हम सब से बात कर कर निर्णय लेंगे।
तो एक प्रकार से हमारी कांग्रेस पार्टी की और आपकी पार्टनरशिप बनेगी। मिलकर हम गोवा को आगे ले जाएंगे। देश में जो हो रहा है आपको मालूम है। कुछ दिन पहले मैंने पार्लियामेंट हाउस में भाषण दिया और भाषण में मैं कहा कि 2 हिंदुस्तान बन रहे हैं। एक हिंदुस्तान चुने हुए अमीर लोगों का, अरबपतियों का, अंबानी, अदानी जैसे उद्योगपतियों का, उसमें चमकते हुए घर, मर्सिडीज गाड़ी, हवाई जहाज, जो भी आपको चाहिए उस अमीर हिंदुस्तान में आपको मिल जाएगा। उस हिंदुस्तान में कानून से कुछ लेना देना नहीं। अगर आपको कुछ बनाना है, घर बनाना है, बनाओ। जो भी आपको करना है आप कर सकते हो। अमीर हिंदुस्तान, चुने हुए लोगों का हिंदुस्तान। दूसरी तरफ करोड़ों लोगों का हिंदुस्तान, गरीब हिंदुस्तान, बेरोजगार हिंदुस्तान। इस हिंदुस्तान में आपको ना शिक्षा मिलेगी, ना कोरोना के समय आपको स्वास्थ्य मिलेगा, अस्पताल नहीं जा पाएंगे, रोजगार नहीं मिल सकता, छोड़िए मनरेगा भी नहीं मिलेगा। 100 दिन की गारंटी जो कांग्रेस देती थी वो भी नहीं मिलेगी। और मैंने पार्लियामेंट हाउस में कहा कि यह देश एक है। इस देश के अंदर 2 देश नहीं बन सकते हैं। अब आप देखिए नोटबंदी की, 1000 रुपए 500 रुपए का नोट रद्द किया। जो छोटे दुकानदार थे, स्मॉल मीडियम बिजनेस चलाने वाले लोग थे, सब के सब बर्बाद हो गए। गरीब लोगों को चोट लगी। आप सब बैंक में गए, बैंक के सामने आप खड़े हुए थे, याद है आपको? गए थे नोटबंदी के समय, गए थे ना? खड़े थे लाइन में। आपने एक अमीर आदमी देखा? नोटबंदी की लाइन में एक अमीर व्यक्ति खड़ा था? एक नहीं खड़ा था। गरीब हिंदुस्तान पूरा का पूरा बैंक के सामने खड़ा था। आपके जेब में से पैसा निकाला और अरबपतियों को दिया, उनका टैक्स माफ किया। जो छोटी कंपनियां चलाते थे वो सब कंपनियां बंद हो गई। जो चाय की दुकान चलाते थे उनका जबरदस्त नुकसान हुआ। और जो बड़े बड़े अरबपति थे 5-10, उनको पूरा का पूरा फायदा मिला। उसके बाद जीएसटी लागू करते हैं, गलत जीएसटी, 4-5 अलग अलग टैक्स। फायदा किसको हुआ? अमीर हिंदुस्तान को, 10-15 बड़े बड़े उद्योगपतियों को। हर एक बिजनेस में आपको उनके नाम दिखाई देंगे, चाहे वो पोर्ट्स हो, एयरपोर्ट्स हो। अब कृषि के बिजनेस में उनको डालने की कोशिश कर रहे हैं। 3 नए कानून लाए। पंजाब के किसानों ने, उत्तर प्रदेश के किसानों ने, पूरे देश के किसानों ने लड़ाई लड़ी, कानूनों को रद्द करवाया। तो पूरा का पूरा फायदा उन्हीं 10-15 लोगों को दिया जाता है। यहां पे कोयला का काम हो रहा है, फायदा किसको जा रहा है? गोवा की जनता को मिल रहा है क्या फायदा? नहीं, उन्हीं 2-3 लोगों को फायदा मिलता है। तो हमें 2 हिंदुस्तान नहीं चाहिए। हमारी सरकार गोवा में जो स्मॉल एंड मीडियम बिजनेस चलाते हैं, जो छोटे दुकानदार हैं, जो गरीब लोग हैं, कमजोर लोग हैं, उनकी सरकार होगी और पूरी मदद हम उन लोगों को करेंगे। एक ऐतिहासिक निर्णय गोवा में हम ले रहे हैं।
कुछ दिन पहले मैं छत्तीसगढ़ था, वहां भी हमने ये शुरुआत की है और गोवा में हम एक नया स्कीम लागू करने जा रहे हैं। जो दो हिंदुस्तान की बात कही, मैंने कहा दो हिंदुस्तान नहीं बनेंगे, तो हम आपके लिए, गोवा के गरीब लोगों के लिए न्याय स्कीम लाए हैं। न्याय का मतलब हर महीने 6,000 रुपए, साल के 72,000 रुपए गोवा के सबसे गरीब लोगों के बैंक अकाउंट में डायरेक्टली जाएगा। हर महीने, आंधी आ जाए, तूफान हो जाए, कोरोना हो जाए, कुछ भी हो जाए, अगर गोवा में रहते हो, गरीब हो, कमजोर हो, 6,000 रुपए हर महीने, 72,000 रुपीज साल के आपके बैंक अकाउंट में आपको ऑटोमेटिक मिल जाएंगे। क्योंकि हम नहीं चाहते हैं कि इस प्रदेश में कोई भी रात को भूखा जाए। हम ये नहीं चाहते हैं कि इस प्रदेश में कोई भी रात को घबराए कि मैं अपने बच्चों को स्कूल कॉलेज नहीं भेज पाऊंगा। तो हम एक हिंदुस्तान बनाना चाहते हैं, एक गोवा बनाना चाहते हैं। सबको हम जोड़ेंगे, मिलकर जो भी होगा मिलकर होगा, और फोकस हमारा रोजगार पे होगा। हम जानते हैं रोजगार किस प्रकार से पैदा किया जाता है, कांग्रेस पार्टी समझती है, हमने किया है और हम एक बार फिर आपको करके दिखा देंगे। आपने देखा है, आपने देखा पिछले सालों में कोरोना के समय क्या हुआ, आपने देखा। बीजेपी ने रोजगार के लिए क्या किया, आपने देखा। टूरिज्म के मामले में उन्होंने क्या किया, आपने देखा। मुझे बताने की भी जरूरत नहीं। बीजेपी की सरकार बिल्कुल फेल है। और इस बार कांग्रेस पार्टी ने निर्णय लिया कि जो डिफेक्टर्स हैं, जिन्होंने धोखा दिया, उनको हम टिकट नहीं देने वाले हैं। और वो हमने वायदा किया था, और इस बार हमने नए लोगों को टिकट दिया है और फुल मेजॉरिटी से, पूरी मेजॉरिटी से गोवा में कांग्रेस पार्टी की सरकार बनने जा रही है। मगर एक मदद हम आपसे चाहते हैं, गोवा की जनता से चाहते हैं, और इसके बारे में मैंने शुरुआत में बोला था। लड़ाई बीजेपी और कांग्रेस के बीच में है, बाकी पार्टियों के बीच में नहीं है। तो आप अपना वोट जाया मत कीजिए, क्योंकि अगर आप अपना वोट जाया करेंगे तो फिर आपका ही नुकसान होने वाला है। हम चाहते हैं कि फुल मेजॉरिटी से कांग्रेस पार्टी की यहां सरकार बने। हर एक वोट कीमती है। हमें फुल मेजॉरिटी चाहिए, तो आपको वोट जाया नहीं करना है। कांग्रेस पार्टी को वोट दीजिए, मिल के लड़िए, और एक नया गोवा, एक नई सरकार जो आपसे मिलकर, आपकी बात सुनकर निर्णय ले, उसको आप गोवा में लाइए। यहां आकर मुझे खुशी हर बार होती है।
सिर्फ एक बात अच्छी नहीं लगती है कि मैं आता हूं, 1 या 2 दिन के लिए आता हूं और फिर चला जाता हूं। तो मैं चाहता हूं शायद मैं अगली बार आऊं, चुनाव के बाद आऊं, तो मैं 1-2 दिन के लिए ना आऊं, 7-8 दिन के लिए आऊं। यहां पे जो आपका जो सुंदर प्रदेश है, इसमें मैं थोड़ा समय आपके साथ रहूं, तो चुनाव के बाद मैं जरूर आऊंगा और थोड़ा और समय आपके साथ यहां मैं रहूंगा। आपका बहुत बहुत धन्यवाद, दिल से धन्यवाद। और आप ये बात समझिए कि यहां पे आपके गोवा के लीडर्स हैं, ये आपकी सेना है, मगर मैं आपका दिल्ली में रिप्रेजेंटेटिव हूं और जो भी आप मुझसे चाहेंगे मैं करने को तैयार हूं। तो आप खुल के जब भी आप कुछ चाहें मुझसे, मेरे दरवाजे आपके लिए खुले हैं। मुझे आप कहिए कि देखिए गोवा की जनता के सामने ये हमारा कष्ट है, हमें आपकी मदद चाहिए, मैं यहां हाजिर हो जाऊंगा। बहुत बहुत धन्यवाद, नमस्कार, जय हिंद। बहुत बहुत धन्यवाद राहुल जी। राहुल गांधी की, राहुल गांधी की, राहुल गांधी की। देव बरे करू। आणि आता बाब अमरनाथ पंढरीकर सगळ्यांचे उपकार आठयते। नमस्कार तुमकां सगळ्यांक, देव बरी सांज आवडेता। आयज तारीख 4 फेब्रुवारी, एक ऐतिहासीक दीस आसा आयचो। 4 फेब्रुवारी 1987 ह्या दिसा काँग्रेस पार्टीच्या सरकारान कोंकणी भाशेक राजभाशेचो दर्जो दिल्लो। तो कोंकणी भाशेक तो काँग्रेस पार्टीन दिल्लो, तो आयचो दीस जावन आसा। आमी सगळे गोंयकार काँग्रेस पार्टीचे उपकारी आसात आनी आमकां आशा आसा की मुखारूय काँग्रेस पार्टी गोंया खातीर आनी गोंयकारां खातीर व्हड योगदान दितले। तुमच्या सगळ्यांच्या वतीन, गोंयकारांच्या वतीन, काँग्रेस पार्टीच्या वतीन आयज काँग्रेस पार्टीचे लीडर राहुलजी गांधी हांकां मना काळजांतल्यान देव बरें जावं म्हणटा। त्याच बरोबर माचेर उपस्थित आसलेले आमचे सगळे फुडारी, चिदंबरमजी, केसी वेणुगोपालजी, दिनेश सरजी, पाटोलीजी, गिरीश चोडणकरजी, दिगंबरजी, रमाकांत कलबजी, अलका लांबाजी, प्रताप सिंग राणेजी, माचेवले सगळे मानेस, युथ काँग्रेसचो अध्यक्ष वरद माडोळकर, महिला अध्यक्षा बीना नाईक, स्टुडंट सेलाचो अध्यक्ष नौशाद चौधरी आणि 40 मतदारसंघान ह्या वेळार स्क्रिनीचेर आमचे वर्कर हे लाईव्ह पळयताले। तांकां सगळ्यांक 37 मतदारसंघातल्या आमच्या वावुरप्यांक, गोंयच्या तमाम जनतेक जे लाईव्ह आमचे हो प्रोग्राम पळयताले तांकां सगळ्यांक देव बरें जावं म्हणटा। देव बरें जावं म्हणटा सांखळेचे म्युनिसिपालिटीक, देव बरें जावं म्हणटा आमचे पुलिसेक, ट्रॅफिक सेलाक, सगळ्या गव्हर्नमेंट यंत्रणेक, मिडियाक आनी सगळ्या गोंयकारांक तुमकां मना काळजांतल्यान काँग्रेस पार्टीच्या वतीन देव बरें जावं म्हणटा। काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा, मोठ्यान मोठ्यान काँग्रेस पक्षाचा, राहुल गांधी, मोठ्यान राहुल गांधी। देव बरें जाओ। राहुल जी, आप बार बार गोवा में आइए, आपका हमेशा गोवा के हर घर में स्वागत रहेगा। धन्यवाद।